अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावर विभागीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। बचत गटाद्वारे तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे हे भव्य प्रदर्शन आहे, ज्याचा जिल्हावासियांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले। अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावर विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावर विभागीय आयुक्त व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय प्रदर्शनी व विक्री वैदर्भीचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे, उप आयुक्त विकास सुहास देशमुख, प्रकल्प संचालक विनय ठमके, सहाय्यक आयुक्त विलास जाधव, जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्यासह पाचही जिल्ह्यातील स्वयंसहायता बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या। यावेळी विशेष कामगिरी केलेल्या महिला बचत गटांच्या मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार व इतर पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। रोख रकमेसह धनादेश व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते। 3 महिला बचत गटांना 2 लाख रुपये कर्जाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले। उमेद अभियानाद्वारे ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत गरीब गरजू कुटुंबांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी क्षमता बांधणी करून विविध व्यवसाय व रोजगाराच्या संधी महिलांना उपलब्ध करून दिल्या जाते। महिलांचे स्वयंसहायता समूह स्थापन करून बँकाद्वारे कर्जाच्या माध्यमातून आर्थिक त्यांना पाठबळही दिल्या जाते। ती पण मोठी करा, त्यांची गट पण मोठी करा, तुम्ही पण मोठे व्हा, तुमची गट पण मोठी करा असं या ठिकाणी आपल्याला प्रांजळपणे सांगते। तुमच्यात खूप ताकद आहे, त्या ताकदीचा सकारात्मक उपयोग करा, स्वतःसाठी करा आणि समाजासाठी करा। जिच्या हातात पाण्याची जोडी दोरी ती जगाचा उद्धार करी। तुमच्यामध्ये जगाचा उद्धार करण्याची ताकद आहे, त्या ताकदीची जाणीव ठेवा। एवढंच बोलते आणि थांबते। महिला बचत गटाद्वारे निर्माण केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते। यासाठी विभाग स्तरावर तसेच जिल्हा प्रदर्शन भरवले जाते। उमेद अभियानाअंतर्गत महिला बचत गटाद्वारे निर्मित उत्पादनांना विभाग स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते। अभियानाच्या माध्यमातून विभागात सुमारे 33,000 महिला बचत गटांची निर्मिती करण्यात आली असून त्यापैकी 7,957 समूहांना 14,42,00,000 खेळते भांडवल वितरित करण्यात आले आहे। विभागातील विविध महिला बचत गटांना बँकाद्वारे सुमारे 144 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे। त्यांच्याद्वारे कर्ज परतफेडीचे 98% प्रमाण आहे, तर NPA प्रमाण अतिशय नगण्य आहे। या बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता आली आहे। त्यांच्याद्वारे विविध लोकहितकारी उपक्रम सुद्धा राबवण्यात येत आहे। 7 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार, महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाची खरेदीही होणार आहे असा विश्वासही यावेळी मान्यवरांनी आपले मत व्यक्त करताना मांडला। विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विभागातील 5ही जिल्ह्याच्या बचत गटाचे 7 दिवस प्रदर्शनीमध्ये सहभाग राहणार आहे। विभागातील 5ही जिल्ह्याचे बचत गटांचा 7 दिवस प्रदर्शनीमध्ये सहभाग आहे। विविध बचत गटाद्वारे जवळपास 187 स्टॉल या प्रदर्शनीत उभारण्यात आले आहेत। त्यापैकी 30 स्टॉल खाद्याचे आहे। बाकी बचत गटाद्वारे तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले आहे। बचत गटांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाद्वारे दशसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे। ग्रामीण कला संस्कृतीचं दर्शन यावेळी प्रदर्शनीची थीम आहे। त्यासोबतच स्वच्छ भारत अभियान, प्लास्टिक मुक्त भारत संकल्पना राबविण्यासाठी 2 स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जाणीव जागृती करण्यात येणार आहे। वैदर्भी प्रदर्शनी यशस्वी व दिमागदार ठरणार आहे। जिल्ह्यात 32,957 महिला स्वयंसहायता बचत गट कार्यरत आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।